गुड मॉर्निंग. आता सकाळचे 4:30 झालेत आणि आम्ही होम लावायला जातो आहे गावी. होळी पेटवायला. सॉरी, होळी काय बोलतात पप्पा? होळी होळी शेव. हां, होळी तर होम बोलतो. हां, गावी जेव्हा मुंबईला होळी खेळतात ना, त्या दिवशी होम लागतो आणि प्रत्येकाच्या ह्याचे टायमिंग्ज असतात, म्हणजे गावचे वेगवेगळे टायमिंग्ज असतात. तर आमचा टाईम सकाळी 5 वाजता आहे, म्हणून आता आम्ही 4:30 झालेत निघतो आहे. तिकडे जाऊन दाखवते तुम्हाला काय काय होतं. छान झोप आले. चला, आमच्याकडे असं नवीन जोडपं असतं, त्यांनी होळीच्या भोवती राऊंड मारायचे असतात, ते पण धावत. तर आमच्या 5 राऊंड. तर दादा, कसं वाटतं तुम्हाला? एकदम खूप छान वाटतंय मला. 3 वर्षाने नारळ टाकले, ह्या वर्षी मला होळीमध्ये नारळ टाकायचा आहे. संधी मिळाली. फायनली संधी मिळालेली आहे. हा नारळ 1.5 वर्षाचा पोरगा आहे ना म्हणून. आमचं बेबी लहान होतं म्हणून आम्ही नव्हतं नारळ टाकलं. आमच्या काटोली गावचा शिमगा बघायसाठी आलेलो जमलेलो आहोत आणि शिमगा फुल गाजवायचा आहे. मंडळी आलेली आहे शिमगा गाजवण्यासाठी, पालखी नाचवण्यासाठी. कसं वाटतं तुम्हाला साहेब? तुम्ही नाचवणार आहे का पालखी? तुम्ही नाचवणार आहे का पालखी? पार्टनर आला तर वाचवणार. आता आज आमच्याकडे काही टाइमपास नाही, म्हणून जरा फिरायला जातोय सगळे मिळून, कारण सगळं घर आलेलं आहे. सन किस फुल चमकतोय मी आज. सगळे गाड्या घेऊन चाललोय. गाड्याच नाही ठेवायच्या घरच्यांसाठी. मी गाडीमध्ये बसू, मग बाईकवर नाही बसत. चला, आम्ही घुमी करायला जातोय. तुम्ही पण या. उलटाने फिरवलं मी अजून. हाय गाईस, आम्ही चाललोय आज कुठे चाललोय? संगमेश्वर फिरायला. तुम्ही पण आमच्यासोबत फिरायला. भेटू आपण लवकर. चला, आता आमचं फर्स्ट डेस्टिनेशन आहे कर्णेश्वर मंदिर. कर्णेश्वरच्या मंदिरामध्ये आलोय मी, माझी बहीण आणि माझे पूर्ण सगळे भावंड आहेत, सगळे सर्व भावंड. तिथून आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या जिथे पकडलो होतं त्यांना त्या वाड्यावरती जाणार आहेत. सरदेसाई वाडा. हे खूप प्राचीन मंदिर आहे, ते आता आम्ही बघणार आहोत. सगळे भावंडांना फर्स्ट टाइम घेऊन आलो इकडे. मी आले आधी. तरी पण ती रस्ता चुकली होती मगाशी. हा, ठीक आहे ना, होतं. मी दाखवलं तिला रस्ता. तू, अरे हा, तूच ही माझी छोटी बहीण समृद्धी. सिद्धी. आमच्या 2 बहिणी आहेत. हे दोघे ट्विन्स आहेत. तर हा नेहमी त्यांचं नाव विसरतो. 12 वर्ष झाली. हे ते मंदिर आहे. हे मंदिर आहे. ते मंदिर हे. वाव. आता कर्णेश्वर मंदिर झालंय. आता त्याच्या समोरच एक मंदिर आहे, तिकडे आम्ही जातोय. दिसत आहे का ह्याच्यामध्ये? तिकडे मंदिर आहे. लेट्स गो. आता आम्ही सरदेसाई वाड्यावर जातोय, बरोबर ना? यस. आता मी बाईकवर बसले आहे. खूप लाईनचा पल्ला आहे. सीट बेल्ट बांधावे साक्षी. सीट बेल्ट ना.
येस. आहे बघ माझं सीट बेल्ट. चला लेट्स गो. सरदेसाई वाड्यावर जिथे संभाजी महाराजांना पकडलं होतं. माझ्या मागेच वाडा आहे, दाखवते मी. बापरे, सगळं तुटलं फुटलंच ऑलमोस्ट इकडे. आतमध्ये पूर्ण बाहेरून त्यांनी करून ठेवलं थोडंसं प्रॉपर. हे आतला व्ह्यू आहे. दुसरी साईड आहे वाड्याची. वाडा आहे ना, तिथूनच खाली चालत मंदिर आहे. मंदिराकडे जातोय आता आपण खाली. आता आम्ही परत घरी जातोय. फिरून झालेलं आहे आमचं. ऍक्च्युली आम्ही बीचवर जाणार होतो, रत्नागिरी बीचवर, पण घरून कॉल आलाय की ग्रहण वगैरे आहे. सो आम्ही निघतो आता. बाय बाय. घरात माणसं वाढले म्हणून पाण्याचा प्रॉब्लेम झाला जरा. पाणी फिरून येईपर्यंत वेळ लागला. गुड मॉर्निंग. सकाळ झाली आणि जरा बागेत आले होते फुलं बघायला. कारण सगळे लवकर उठले होते. लवकर म्हणजे मी 8 वाजता उठले, नाही सॉरी 7:30 वाजता उठले आणि 8 वाजता तयार होऊन आता अशी उभी आहे. आणि हे लोक बोलतात तू लेट उठली आहेस. म्हणजे आज ॲक्च्युली होळी आहे, म्हणजे पालखी येणार आहे ना घरी, सो लवकर उठलेत सगळे. ह्याला लेट नाही बोलत. चला आता मी नाश्ता वगैरे करून मग आम्ही पाणी भरायला जाणार आहे. पाणी भरायचं आहे, त्याच्यानंतर मग बघू पुढचं काय प्रोग्राम आहे. आता आम्ही चाललो आहे आमच्या विहिरीवरती आज. आणि हे बघ, हे काढलं आज आमच्याकडे येणार आहेत देव, म्हणजे पालखी येणार आहे. मग खूप लोक येणार आहेत म्हणून आम्ही पाणी भरतोय. बाळली आणली का? 6 बालड्या गेलेले आहेत पुढे. अजून किती राहिले? 6, 7, 8, 9 बालडे आहेत टोटली. केवढे अंडे देव, आणि एवढे हांडे आहेत. मज्जा. एकटाच आहे. एक हा, ठीक माणूस आहे ना. काढतोय, एक माणूस घरी गेलेला आहे काढणार आहे. असं किती पाणी आहे बघू खोल. पाणी पण आता आहे, दिसतच ना आहे का. आज दुसरा बिल्डर आलेला आहे, अजून एक पाणी घ्यायला. मेन माणूस अजून एक सरपंच आले नाही आहेत पाण्यासाठी. ते नाही येणार आता. संपलं ते सर दिलं. कॅमेरामॅन फोकस करो. शकुंतला बाई पाणी भरली. सगळे आता पालखीकडे जात आहेत आणि आम्ही घरी तयारी करणार आहोत पालखी येण्याची. मल्हार बाय टाटा. होळीसाठी गुळ चिरतोय आणि इकडे पुरण आहे. कमी आहे कॅमेरामॅन. हे आहे पुरण. आता हा गुळ पुरणमध्ये टाकणार आणि आम्ही करणार आहोत पुरणपोळी. मी एकटी बनवणार आहे सगळ्या. बघा आता जेवण झालंय, आता मी रांगोळी काढायला बसते एकटी. सगळं काम मी एकटीने करते म्हणून बाई पार्टी तिला पण दाखव. आमच्या घरामध्ये काय पालखी आली नसती. आमच्या घरामध्ये काय पालखी आली नसती. साक्षीला जेवण केले आमच्या घरामध्ये. सगळं रांगोळी, जेवण, पुरणपोळ्या सगळं एक हाती होतंय. ही आमची कामकरी माशी फोडणी चाललेली आहे. छानपैकी मस्त वाटाण्याची रस्सा भाजी होणार आहे. चालली आता फोडणी देऊन झालेली आहे. फोडणी देणाऱ्या आमच्या जयताई आहेत. झाल्यावर जेवायला या.
ही पाल्याची भाजी छानपैकी रसरशीत अशी गावची पाल्याची भाजी आहे. ही कोबीची भाजी आहे आणि ह्या बनवणाऱ्या आमच्या दीपाली बहिणी. अशा प्रकारे आमचा 4 चुलींवर स्वयंपाक चाललेला आहे. मी आले म्हणून कामं होत आहे तुमची, नाही तर कसं केलं असतं बघा जरा. ठीक आहे. ओमकार मी पण करू. विचार मला पाहिजे. पावना कुठे येतो हॅलो, गुड मॉर्निंग. सो आता आम्ही मुंबईला येण्यासाठी परत निघतो आहे आणि यायची तर बिलकुल इच्छा नाही आहे परत, पण यावं लागतं आहे. हो, नमस्कार करा देवाला इथून राहिला. रे बाबा सांभाळा, रे बाबा आणलास तसा घेऊन जा, प्रवास कसा सुटला करून दे. हॅलो. सो हा होता शिमगा पार्ट 2 ब्लॉग. पार्ट 1ची लिंक मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन आणि मला नक्की कळवा की कसा वाटला तुम्हाला. आणि अशा कॉन्टेंटसाठी सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.